नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे स्नेहमिक डायरीज. आणि आता रात्र झालेली आहे. शमी ऑफिसला गेलेला आहे आणि तो येतोय, तर मी असा विचार केला की मी त्याच्यासाठी सँडविच बनवते. सो मी आता बटाटे उकडून घेतले होते, बट मी विचार केला की यार आपण का बरं व्लॉग नाही बनवते. छोट्या छोट्या गोष्टींचा व्लॉग बनवला पाहिजे. जर आपण स्टार्ट केलंच आहे तर आपण करायलाच पाहिजे मग ते. आणि इथे आहे मनू बसलेली आणि ही सुद्धा मला हेल्प करते आहे याच्यामध्ये बनवायला सँडविच. सो मी आता झेप्टोवरनं काही ब्रेड्स मागवले आहेत. ते ब्रेड येत आहेत, आता येतीलच आता थोड्या वेळात. सो येस, आपण आता सँडविच बनण्याची प्रोसेस बघूयात. येस, आणि ह्या काही फ्रेम्स आहेत, मी मिशोवरनं मागवल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही. या फ्रेमसुद्धा मला लावायच्या, तर नेमकं मी कुठे लावू हे मला कळत नाही आहे. मी कुठल्या भिंतीला लावू आता, या सोफ्याच्या वरती लावू की इकडे लावू हेच कळत नाही आहे मला. सो ठीक आहे, बघूयात आपण काय होतं ते. आलेलं आहे आपलं पार्सल. थँक्यू. इथे माझं पार्सल आलेलं आहे. याच्यामध्ये मी काय काय मागवलं आहे तुम्हाला दाखवते. हा मागवलेला आहे मी ब्रेडचा पुडा. त्यानंतर मागवलं आहे मी दूध. त्यानंतर आहे आपला कढीपत्ता. आणि हे वाले, आणि हा डबल टेप मागवला आहे मी. ओ माय गॉड, अच्छा ओके ते येणार आहे वाटतं नंतर. हा डबल टेप मागवला आहे मी. सो येस. सो गाईज, मी या ठिकाणी कांदे सगळं काही चिरून ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. सो मी असा विचार केला नंतर की मी का बरं व्लॉग नाही बनवते. जर मी बनवू शकते तर मी बनवायला हवा ना, वेळ पण आहे माझ्याकडे. तर येस, कांदे आणि तू सांगतेय की तू चिरले. म्हणजे आम्ही चिरले. म्हणजे तू चिरले सॉरी गाईज, मी नाही चिरले, तिने चिरलेत कांदे. आणि बटाटे मी उकडलेत आणि स्मॅश पण तिनेच केलेत. बट स्टील मग मी विचार केला असा. ओके, सो आता आपण प्रोसेसला स्टार्ट करूया. मी करणार आहे सँडविच. त्याच्यासाठी मी कशा पद्धतीचं सँडविच करते मी तुम्हाला सांगते. आता याच्यामध्ये बटाटे जे आपण मॅश करून घेतलेले त्याच्यामध्ये आपण तिखट आधी टाकणार आहोत. खूप जास्त होऊन जातं म्हणजे थोडं तोंडात. अरे यार, पण चीजच नाही मागवलं. आता काय, आता तूप टाकायचं. तुपाचा चीजचा काही प्रश्न आहे का म्हणे. बटर आणि तुपाचा प्रश्न असतो ना. पण आपण आणि तूप याच्यामध्ये टाकूया आता ना. मी टाकणार आहे हे काय म्हणतात त्याला, ते मीठ. जोपर्यंत आपण म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन वगैरे काही मी स्टार्ट केलं नव्हतं ना, तोपर्यंत म्हणजे असं ठीक आहे बाबा, म्हणजे असं काही वाटत नव्हतं. पण आता म्हणजे सवय करून घ्यावी लागणार आहे की आपण कॉन्टेंट क्रिएट करतो आणि आपण आता ब्लॉग पण बनवतो. सो प्रत्येक गोष्टीचा थोडा ब्लॉग हा बनवला गेला पाहिजे. डेली पोस्ट सुद्धा झालं पाहिजे, तर आपण जे करतो त्याला मजा आहे. नाहीतर सक्सेस कशातच मिळणार नाही आपल्याला, असं होऊन जाईल. सो याच्यामध्ये मीठ टाकलंय, तिखट टाकलंय, कांदा टाकलाय, आता थोडा मसाला टाकलाय. आणि याच्यामध्ये चाट मसाला सुद्धा थोडासा टाकायचा, म्हणजे खूप सुंदर असं लागतं सँडविच. काकडी नाही टाकायची, फक्त बटाटा सँडविच करूया. हो चालेल, आपण फक्त बटाटा सँडविच करू. तशी पण काकडी नाही आवडत मला. तू कुठे ठेवलायस मला काय माहिती. मी तर काही बनवलं पण नाहीये. काय काढतीयस दिदे? अगं सँडविच मेकर. बरं, दाखवते आपला. दाखव. हे बघ, माझं पिंक कलरचं, माझं हे पण पिंक आहे आणि माझा फेवरेट कलर पण पिंक आहे. आणि हे जे मशीन आहे ते मला माझ्या मयूरताईने रविजीजींनी दिलं होतं, सँडविच मेकर. सो त्याच्यामध्ये सँडविच बनवणं खूप जास्त इझी होऊन जातं मला. पिजनचं हे आहे, त्याच्यामध्ये सँडविच बनवणं खूप जास्त इझी होऊन जातं. सो येस, असं याला फक्त पिन लावायची याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण ठेवायचं सँडविच. आता सँडविच बनवून घेऊ. ओके. हे ब्रेड आणि व्हाईट ब्रेडच मी मागवलेले आहे. ब्रेडकडे बघून. आता हे जे व्हाईट ब्रेड आहेत ना, त्याला आता मी 3 ब्रेडचं इथे सँडविच बनवणार आहे. म्हणून जवळ 3 ब्रेडचं इथे सँडविच 0.5 नको ठेवू का? हे काय बनवलंय दीदीनी? काय करतेयस? आणि ही आहे किसानची खट्टी मिठी चटणी आणि ही आहे हरी चटणी. आता ह्या चटणींचा मी या ठिकाणी यूज करणार आहे. इथं सगळ्यात आधी तर मी ही खट्टी मिठी इमली चटणी लावून घेते. कोणीतरी आलंय,
थांब एक मिनिट. माझा डबल टेप सुद्धा आलेला आहे आता. नाही नाही, हे काय आपलं हे ना हुक येत वाटतं त्याच्यामध्ये. बघ बरं एकदा काय आहे एक्झॅक्टली. हुक या ठिकाणी आलेले आहेत आणि आता त्या फ्रेम्स आम्हाला लावायच्या आहेत, त्याच्यासाठी मी हुक्स मागवले आहेत. आपण आपल्या बॅक टू वर्क येऊयात आता. इथे मी लावून घेतली आहे चटणी. त्यानंतर याच्यावरती हे लावूयात. छान. याच्यावरती काय करायचं माहिती का, थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आधी खाली या सँडविच मेकरला. मग पुढे येऊन थोडंसं दाखवलं. सँडविच मेकरला असं थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावरती हे जे सँडविच आपण बनवलं आहे, आता आपण हे फक्त पोटॅटो सँडविच बनवलं आहे, याच्यामध्ये मी कुठलीही काकडी वगैरे काही घातलेली नाही आहे. आणि त्यानंतर याच्यावरती लावायचं आहे आपल्याला हे असं थोडंसं तूप. आता अजून एक आपण सँडविच बनवून घेऊ, म्हणजे मोनीचं काम होऊन जाईल 2 सँडविचमध्येच. पटकन कर दिदे, माझ्या तोंडाला पाणी सुटतंय, मला खूप भूक लागली. येस आय नो दॅट. आता बघ दुसरं पण सँडविच याच्यामध्ये चाललेलं आहे. त्याला पण थोडंसं दाबून घ्यायचं आणि याला पूर्ण असं क्लोज करून टाकायचं इथे, म्हणजे तो एकदम असा स्मॅश होतो. आणि इथे हे बटन दाबून द्यायचं. आणि इकडे मी तुला दाखवते, इथे हे 2 बल्ब चालू असतात. एक ग्रीनमध्ये असतो, एक रेडमध्ये असतो. हा ग्रीनमधला बल्ब ज्या वेळेला बंद होतो त्यावेळेला आपण आपलं सँडविच झालंय असं समजायचं आणि ते काढून घ्यायचं. आणि जर तुम्हाला अजून खरपूस हवा असेल तर तुम्ही अजून थोड्या वेळ इथे ठेवू शकता. हो, आता इथला हा जो ग्रीन बल्ब आहे हा बंद झालेला आहे. आता आपलं सँडविच झालेलं आहे रेडी. सो आपण स्विच ऑफ करूयात आणि बघूयात झालंय का सँडविच. बघू शकता तुम्ही किती सुंदर, आणि हे पिजनचं आहे आणि किती सुंदर असं सँडविच आपलं ग्रिल होऊन तयार झालेलं आहे. सो मनू घे आता तुला खायला. आता विचारूयात मनूला कसं झालंय सँडविच. ते कसं झालंय मनू सँडविच? खूप सुंदर लागतंय. आता एक टास्क तर कम्प्लीट झालेला आहे. आता दुसरा टास्क म्हणजे मला या फ्रेम्स लावायच्या आहेत आणि या फ्रेम्स लावायसाठी मी काही हुक ऑर्डर केलेले आहेत. सो बघूयात आपण ही वॉल कशी दिसतीये हे पेंटिंग्स लावल्यानंतर. काय करू? आपल्याला आहे ना हे असं लावायचं इथं. सपोज हे असं असं करून असं इथं लावून अशी लावायची. छान वाटलं. हे अशा टाईपमधले हुक्स मागवलेले आहेत गाईज मी. त्याचं पूर्ण आता असं मेजरमेंट करून घ्यावं लागेल. 1 2 3 4. इथून हे मिडल येतं इथं, म्हणजे हे असं नाही ठीक आहे. बरोबर आहे ना. आणि डिस्टन्स टन 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 गाईज डन. हो, कसं वाटतंय तू बघ. बघतो मी तुला. छान वाटतंय बघ. गुड. नाही बरोबर वाटतंय तिथे. हे बघ तू बघू शकतीये. बरोबर आहे. बरोबर मेजरमेंट गणल्यासारखीच वाटते.